विद्यार्थी मित्रांनो, आमचा भारत देश खूप सुंदर संपन्न असा, अतिशय संपन्न की त्याचं वर्णन केलं जायचं। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। असा हा माझा भारत देश कोणालाही त्याचा गर्व वाटेल, अभिमान वाटेल असाच आहे। आजही तो असाच आहे। आणि मग अशा देशाला साहजिकच दुष्टांची नजर लागली। एक एक परकीय आक्रमणं आमच्या भारतावर व्हायला लागली। आणि मग ही परकीय आक्रमणं होत असताना प्रत्येक प्रांतातून क्रांतिकारक जन्माला आले आणि त्यांनी आमच्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न केले, प्राणांची बाजी लावली। फासाचा दोर जो आहे तो हसत हसत गळ्यात घातला। आपल्यावर आपलं शरीर जे आहे ते ताब्यात सापडू नये म्हणून कित्येकाने स्वतःच्या हाताने आपल्या शरीरावर गोळ्या घातल्या। किती जणांची नावं सांगावी तुम्हाला? स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंगरा। इतकंच नाही तर आपल्या शेजारचा जिल्हा नंदुरबार, तिथला कोळा शिरीष कुमार, नुकतीच त्याचा स्मृतिदिन आपण साजरा केलाय 9 सप्टेंबरला। तर असे हे आमचे क्रांतिकारक। मित्रांनो, 1907चा उत्तरार्ध होता। इंग्लंडची राजधानी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊस त्याचा 3रा मजला आणि 3ऱ्या मजल्यावर एक खोली आणि त्या खोलीमध्ये एक दिवा मिणमिणत होता। सगळं लंडन जे आहे ते रात्रीची गाढ झोप घेत होतं आणि त्या खोलीत मात्र एक दिवा मिणमिणत होता आणि त्या दिव्यामध्ये 2 जण काहीतरी काम करत होते। 2 जण मध्ये एक चूल त्यांनी पेटवलेली होती आणि त्यावर एक पातेलं होतं। पातेल्यात एक द्रव होता आणि त्या द्रवामध्ये 2 जण काहीतरी टाकत होते। मोठा जो होता तो मोठा पुस्तकातनं काहीतरी वाचायचा आणि त्याप्रमाणे तो बाटल्यांमध्ये जे द्रव्य भरलेलं होतं ते त्या द्रवामध्ये टाकत होता। लहान निरीक्षण करत होता आणि तो द्रव जो आहे तो तापत होता। चुलीमुळे खोलीमधलं वातावरण खूप तप्त झालेलं होतं, घामाच्या धारा निथळत होत्या आणि अशा अवस्थेमध्ये दोघंही एकाच ध्येयाने प्रेरित होते। तो द्रव जो आहे तो हळूहळू गरम झाला आणि तो वर यायला लागला। वर येणार आणि तो आता उतू जाणार। ज्या पद्धतीने दूध उतू जातं त्या पद्धतीने तो द्रव उतू जाणार आणि तो द्रव जर उतू गेला तर कांठळ्या बसणारा आवाज होणार, स्फोट होणार आणि कदाचित त्या स्फोटामध्ये या दोघांचे चेहरे विद्रूप होणार, खोलीभर सगळ्या मांसाचा वास येणार आणि एवढंच नाही तर जो कांठळ्या बसवणारा आवाज आहे त्याच्यामुळे सगळं लंडन हादरून जाणार। क्षणभर दोघांच्याही डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की अरे असं जर झालं तर कसं परवडणार आहे? अजिबात परवडणार नाही। कारण असा जर आवाज झाला आणि लंडन शहर जर जागं झालं तर सगळ्या लंडनमध्ये कळेल की हे जे इंडिया हाऊस आहे हे क्रांतिकारकांचं केंद्रस्थान आहे आणि इथे अशा कारवाया सुरू असतात। कोणालाही परवडणारं नव्हतं। क्षणाक्षणाने तो भांड्यातला द्रव जो आहे तो त्यांना खिजवत होता, चिडवत होता, पण त्यांचा बाणा काय होता? संकटे आजवर आली थांबवू ना आम्हा शकली, ती अखेर सारी थकली नमविला तयांनी माथा। दोघांचंही असं ध्येय होतं की कितीही संकट आली तरी ती आमच्या समोर माथा टेकवतील, आम्ही त्या संकटासमोर माथा टेकवणार नाही। दोघंही बघतात आहे करायचं काय। तितक्यात मोठ्याने आजूबाजूला चाचपडलं की कुठे चिमटा आहे का, पातेलं उतरवायचं आहे आणि चिमटा नव्हता। बघतो आहे आणि तोच लहान जो होता त्याचे मजबूत हात पुढे आले, त्यांनी त्या पातेल्याला हात लावलं आणि ते हाताने ते पातेलं खाली ठेवलं। झालं तर आवाज झाला, दोन्ही हात भाजले गेले आणि खोलीभर प्रचंड दुर्गंधी पसरली मांस जळाल्याचं। आणि मग
तिथे धूर झाला आणि धुरामध्ये मोठा बघतोय की छोट्याने असं केलं आहे आणि त्याने ताबडतोब छोट्याला मिठी मारली आणि त्याच्या तोंडात उद्गार निघाले, शाबास मदन, खूप छान काम केलंस तू आणि तू नक्कीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतोस. असा हा मदनलाल धिंगरा. आणि मोठा कोण होता? मोठा होता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि सावरकरांच्या तालमीत हा आमचा मदन तयार होत होता. मदन जो आहे त्याचा जन्म पंजाबमध्ये, जी वीरांची भूमी, संतांची भूमी, त्या भूमीमध्ये त्याचा जन्म झाला. अमृतसर या गावी त्याचा जन्म झाला. आणि त्याचे वडील जे होते दीप्तमल धिंगरा हे सिव्हिल सर्जन होते. सिव्हिल सर्जन असल्यामुळे घरामध्ये खूप श्रीमंती होती, सुख होतं, चैनीचं वातावरण होतं. आणि लहानपणापासून मदन जो होता तो ऐशारामात राहण्याची त्याला सवय होती. त्याला आवडायचं भारी भारी कपडे घालायचे, वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर कपड्यांवर मारायचे आणि दिमाखात सगळीकडे फिरून यायचं, अशी ही मदनची सवय होती. आणि त्यामुळे दिसायलाही तो रुबाबदार होता, कपडे छान छान, अत्तर शिंपडलेलं, आणि मग सगळ्यांना साहजिकच मदन हा आकर्षून घ्यायचा आपल्याकडे आणि सगळ्यांचा लाडका होता मदन. इकडे काय झालं, मदनचा मोठा भाऊ जो आहे त्याने असं ठरवलं की मला डॉक्टर व्हायसाठी इंग्लंडला जायचं आहे आणि तो डॉक्टर होण्यासाठी इंग्लंडला गेला. मदन जरा बेफिकीर वृत्तीचा होता आणि त्यामुळे मोठा भाऊ गेल्यानंतर मदनलाही असं वाटलं की मला सुद्धा इंजिनियर होण्यासाठी इंग्लंडला जायचं आहे. मग त्याने वडिलांजवळ सांगितलं, पण याची बेफिकीर वृत्ती जी आहे ती पाहून वडिलांना असं वाटलं की आपण इंग्रजांचे एकनिष्ठ सेवक आहोत आणि याने जर तिथे जाऊन काही असं केलं तर नको, म्हणून वडिलांनी नाही सांगितलं. वडिलांनी नाही सांगितलं म्हणून मदन गप्प बसला नाही. त्याने पैसा गोळा केला, त्याच्या काकांनी त्याला मदत केली आणि त्याने गुपचूप मुंबई गाठली. मुंबई गाठल्यानंतर एका आगबोटीवर काम मिळवलं आणि त्या आगबोटीवर काम मिळवून तो इंग्लंडला आला, लंडनमध्ये आला. आणि तो आला त्याच वेळेला सावरकर सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. पण त्याचबरोबर ते काय करत होते, सगळ्या तरुणांना एकत्र करत होते आणि तरुणांना मातृभूमी स्वतंत्र करण्यासाठी आपण काय काय करू शकतो यासाठी सतत ते प्रोत्साहन देत होते. आणि मग मदन जेव्हा कॉलेजला जायला लागला तेव्हा त्याच्या कॉलेजमधले मित्र जे आहेत ते सतत सावरकरांचं कौतुक करायचे, सतत सांगायचे की खूप ओजस्वी असं वक्तृत्व त्यांचं आहे, ते खूप छान बोलतात, खूप छान सांगतात. आणि मग मदनला असं वाटलं की मला बघायला पाहिजे की हे सावरकर आहेत तरी कोण. आणि मग एक दिवस मदन सावरकरांच्या त्या सदनात आला. आल्यानंतर समोर एक बुटकेसे असे गृहस्थ, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेले असे बसलेले होते. आणि मदनने विचारलं की मला सावरकरांना भेटायचं आहे, सावरकर कोण आहेत? आणि त्यांनी सांगितलं की मीच सावरकर आहे. मदनचा क्षणभर विश्वासच बसला नाही. तो म्हणाला की माझा विश्वास बसत नाहीये. असं का? तो म्हणाला की मी तुमचं इतकं कौतुक ऐकलेलं आहे, इतकं तुमच्याविषयी ऐकलंय की माझ्या मनात असं होतं की 6-6.5 फूट असा उंचीचा धिप्पाड कोणीतरी माणूस म्हणजे सावरकर असेल. आणि मग त्याने सावरकरांना नमस्कार केला. सावरकरांनी त्याचे विचार जाणून घेतले, पण तो कितपत पाण्यात आहे हे पाहण्यासाठी काही दिवस त्याची परीक्षा घेतली. लगेच त्याला सभासद करून घेतलं नाही. आणि सावरकरांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये मदन मात्र अगदी पूर्णपणे यशस्वी झाला. सावरकरांचा अत्यंत लाडका बनला तो. आणि त्यामुळे साहजिकच आधीचे जे क्रांतिकारक होते तिथे त्यांच्या मनामध्ये याच्याविषयी तेढ निर्माण झाली की हा मदन आला आणि नंतर येऊन तो सावरकरांचा लाडका बनलाय, आणि म्हणून ते सतत काहीतरी कुरापत काढत असत. मग एक दिवस असेच संध्याकाळी सगळे मित्र एकत्र जमले आणि एकत्र जमल्यानंतर त्यांचा विषय सुरू होता की जपानची साहस आणि जिद्द, आणि जपान किती साहसी आहे, किती जिद्दी आहे, आणि जपानने आपल्यावर हल्ला झाल्यावर सुद्धा त्यातनं ते कसे बाहेर येतात ते हा विषय होता. तिथपर्यंत ठीक होतं. पण नंतर विषय सुरू झाला की आम्ही हिंदू काहीच करू शकत नाही. थोडंसं निंदा या स्वरूपात त्यांचं वळण मिळालं चर्चेला. आणि मग मदन चिडला. मदन सगळ्यांना सुनावू लागला. मग एकाने विचारलं की नुसतं बोलून काही होत नाही, त्यासाठी कृती सुद्धा करावी लागते आणि प्रसंगी प्राणांचं बलिदान सुद्धा द्यावं लागतं. मदन म्हणाला माझी तयारी आहे. मित्र म्हणाले आम्हाला तुझी परीक्षा घ्यायची आहे.
मदन म्हणाला, मी तयार आहे परीक्षेला. मित्रांनी कुजबूज केली. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. 2 मित्र आत गेले. आत जाऊन त्यांनी एक मोठी सुई आणली. मदनला हात ठेवायला लावला टेबलवर आणि ती सुई आरपार मदनच्या हातामध्ये घातली. रक्ताची धार लागली. रक्त वाहतंय. मदनने हू की चू सुद्धा केलं नाही. तो म्हणाला, मी मातृभूमीसाठी बलिदान करण्यासाठी तयार आहे. आणि त्यामुळे त्यांच्या परीक्षेमध्ये मदन पास झाला. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की अरे, आपण याला काहीतरी कमी समजत होतो, पण हा तर खरोखर त्या तयारीनिशी आलेला आहे. असंच सावरकरांचं वक्तृत्व जे होतं ते खूप दांडगं होतं. अभ्यास खूप दांडगा होता. त्यामुळे साहजिकच ब्रिटिशांमधले जे काही विचारवंत होते ते सुद्धा त्यांच्याकडे आकर्षिले जायचे. आणि त्याच वेळेला एक प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार डेव्हिड गॉर्नेट हे सावरकरांकडे एकदा आले. आणि सावरकरांकडे आल्यानंतर त्यांची चर्चा सुरू होती. चर्चा सुरू झाली. त्यांचं एक व्याख्यान सुरू झालं. व्याख्यान झालं आणि व्याख्यान संपल्यानंतर असं ठरलेलं होतं, म्हणजे अशी पद्धतच होती की व्याख्यान संपल्यानंतर वंदे मातरमची ध्वनिमुद्रिका लावायची. आणि वंदे मातरम लावायला एक जण गेला. आणि तिथे गेल्यानंतर जे जण बसलेले होते त्यांच्या असं लक्षात आलं की अरे, आजचे पाहुणे जे ते ब्रिटिश आहेत आणि त्यांना आपलं वंदे मातरम काय ऐकवायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक इंग्रजी गाणं तिथे लावलं. मदनने इकडे पाहिलं आणि त्याचा खूप संताप झाला. आणि तो अगदी मुठी आवळून त्या मुलाजवळ गेला. त्याला बाजूला ढकललं आणि वंदे मातरमची जी ध्वनिमुद्रिका होती ती तिथे लावली. त्याचं हे कृत्य पाहून डेव्हिड गॉर्नेट यांनी सुद्धा मदनचं खूप कौतुक केलं आणि सावरकरांना म्हणाले की जोपर्यंत तुम्ही आहात आणि असे युवक तुमच्या देशात आहेत तर तुमच्या देशाला नक्कीच स्वातंत्र्य मिळणार आहे. कॉलेजमध्ये असताना 1857च्या वीरांच्या ज्या स्मृती होत्या त्या जागवायच्या होत्या. आणि मग त्या जागवण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता. हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या निमित्ताने असं ठरलं होतं की सगळ्या ब्रिटिशांना कळलं पाहिजे की त्यावेळेला जरी अपयश आलं असलं तरी आम्ही हिंदू अजून पण आमच्यात हिंमत आहे की आम्ही तुम्हाला घालवून देऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यांनी त्या 1857च्या स्मृतींसाठी वीर स्मृती मुद्रा अशा तयार केल्या. आणि सगळ्यांनी ठरवलं की त्या दिवशी आपल्याला कॉलेजमध्ये जाताना कोटावर लावून जायचे आहे. त्याप्रमाणे कोटावर लावून गेले. ब्रिटिशांच्या साहजिकच हे रुसलं नाही त्यांना. आणि मग त्यांचे जे ब्रिटिश मित्र होते त्यांनी काय केलं, 2-3 जणांच्या कोटावरच्या मुद्रा हिसकावून घेतल्या. त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला. आणि एक असाच मदनच्या जवळ आला. मदनच्या कोटावरची मुद्रा त्याने हिसकावली आणि मदनली ती हिसकावू दिलीच नाही. त्याला थोबाडीत मारलं, त्याला खाली पाडलं आणि त्याच्या छातडावर मदन बसला. लगेच त्याने सुरा काढला आणि त्याचा जीव घेणार तोपर्यंत मित्रांनी त्याला सावरलं आणि कसा बसा तो त्या तावडीतनं सुटला. मदन म्हणाला, माझ्या मातृभूमीविषयी, आमच्या वीरांविषयी कोणाचेही अनुद्गार किंवा कोणतीही कृती ही मी सहन करणार नाही. इतकी मदनमध्ये प्रखर देशभक्ती होती. सावरकरांचा तर प्रश्नच नव्हता. आणखीन त्यांच्याकडे जे व्याख्यानं होत होते सावरकरांचे, मदन अगदी तल्लीन होऊन ऐकायचा. पण सावरकरांच्या व्यतिरिक्त जर कोणाचं असलं व्याख्यान की मदनला करमायचं नाही आणि त्याला कंटाळा यायचा. मग असंच एकदा एका व्याख्याते आलेले होते. त्यांचं व्याख्यान सुरू होतं. कितीतरी वेळ मदन बसला तिथे, पण मदनला काही ते आवडत नव्हतं. आणि मग मदन बाजूच्या खोलीत गेला. आधीच सांगितलं तुम्हाला की मदन थोडा बेफिकीर वृत्तीचा होता. ऐशारामी जीवन त्याचं जगायची त्याला सवय झालेली होती. आणि मग थोडीशी ती वृत्ती त्याची उफाळून आली. त्याने काय केलं, शेजारच्या खोलीत गेला आणि ग्रामोफोनवर इंग्रजी गाणी लावली. आणि इंग्रजी गाणी लावून तो नाचायला लागला. तिथपर्यंत ठीक होतं. अजून काही त्याचे मित्र आले, ते पण नाचायला लागले. साहजिकच ग्रामोफोनचा आवाज मोठा झाला. आणि मोठा झाल्यावर इकडे जे व्याख्याते होते त्यांना बोलताच येईना. सावरकरांच्या हे लक्षात आलं आणि ते पटकन उठले आणि हा प्रकार कुठे सुरू आहे म्हणून आले. बघतात तर काय, ग्रामोफोनवर गाणी सुरू आहे आणि मदन बेधुंद होऊन नाचतो आहे. आणि सावरकर खूप जोरात चिडले आणि ते जोरात ओरडले, मदन, काय लावलंयस हे? तुझ्यासारखे तरुण देशाला स्वातंत्र्य कधीच मिळवून देऊ शकणार नाहीत. बस एवढं सावरकर बोलले आणि रागारागात निघून गेले. मदनला खूप वाईट वाटलं. ग्रामोफोन तिथेच थांबला, गाणी तिथेच थांबली. आणि मदन विचार करायला लागला की अरे, माझ्या हातून हे असं कृत्य कसं घडलं आणि माझे गुरु, माझे लाडके गुरु माझ्यावर रागवले. आता काय करणार? 8 दिवस झाले आणि
8 दिवसामध्ये सावरकरांची आणि मदनची भेट नव्हती. दोघांच्या मनात मात्र तळमळ होती. मित्रांना तर हेच हवं होतं की मदन सावरकरांपासून कसा दूर जातो. एका मनातून आनंद होत होता त्यांना. आणि मग इकडे मदनला काही केल्या अस्वस्थ होत होतं की काय करू, मला तर सावरकरांना भेटायचंय, पण ते मला माफ करतील का, माझ्या कृत्याला माफी देतील का. आणि मग एक दिवस तो संध्याकाळी सावरकरांच्या मार्गावर येऊन उभा राहिला. सावरकर पायऱ्या चढले, पुढे गेले आणि एकीकडे अंधारात मदन उभा होता. सावरकर पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे इथे मदन उभा आहे. ते पुन्हा काही पायऱ्या खाली आले आणि त्यांनी मदनला हाक मारली. मदन त्यांच्या कुशीत शिरला आणि ढसाढसा रडला की माझ्याकडनं चूक झाली, न जाणतेपणी माझ्याकडनं असं कार्य घडलंय, पण माझ्याकडनं पुन्हा अशी चूक कधीही होणार नाही. सावरकरांनी त्याला माफ केलं आणि मदन पुन्हा सावरकरांचा आवडताच होता. त्याच्यावर अधिकाधिक जबाबदाऱ्या या सोपवल्या जात होत्या. आणि मग या जबाबदाऱ्या सोपवल्या जात असताना तिकडे भारतामध्ये कर्झन वायली आणि लॉर्ड कर्झन यांनी खूप उच्छाद मांडला होता, खूप छळ आरंभला होता. त्यांनी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं, चाफेकर बंधूंना फाशी दिली, खुदिराम बोस, प्रफुल्लचंद्र चाकी यांना फाशी दिली. एवढंच नाही तर बाबाराव सावरकर यांना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आणि मग मात्र इकडे सगळेजण अस्वस्थ झाले की आता काहीतरी करायला पाहिजे. मदन तर सुरुवातीपासून सावरकरांना सांगत होता की मला बलिदान करायचं आहे, मातृभूमीसाठी बलिदान करायचंय, मला परवानगी द्या. पण सावरकर त्याला थांबवायचे की अजून वेळ आलेली नाही. आणि मग मात्र सावरकरांनी मदनला बोलवलं आणि त्याला सांगितलं बलिदानाची वेळ आलेली आहे, तयारीला लाग. रिव्हॉल्वर खरेदी केलं. मदनचं शिक्षण सुरू झालं रिव्हॉल्वरचं आणि उत्तम सराव तो करायला लागला. इकडे मदनचा भाऊ जो आहे तो भाऊ परत भारतामध्ये आला आणि त्याने सांगितलं वडिलांना की मदन जो आहे तो मदन सतत क्रांतिकारकांच्या कार्यात गुंतलेला आहे, तो सतत चळवळीमध्ये सामील होत असतो. आणि मग वडील जे आहे ते साहजिकच कर्झन वायलीच्या जवळ होते आणि म्हणून त्यांनी कर्झन वायलीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्याने सांगितलं की मदन हा माझा मुलगा आहे आणि त्याला तुम्ही सांभाळून घ्यावं, त्याला तुम्ही परावृत्त करावं क्रांतिकारकांपासून. आणि मग ही वार्ता मदनला कळली. सुरुवातीला तर त्याच्या अंगाचा तिळपापट झाला की वडिलांनी हे असं पत्र लिहावं. पण तो सावरकरांकडे गेला आणि त्याने सावरकरांना सांगितलं की माझ्या वडिलांनी असे पत्र पाठवलेले आहे. आणि मग सावरकर साहजिकच खूप हुशार होते, चाणाक्ष होते आणि सावरकरांनी सांगितलं मदन या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि तू वरवर असं दाखव की मी क्रांतिकारक जे आहे त्यांच्या संघटनेतून दूर गेलो आहे आणि कर्झन वायलीशी तू ओळख करून घे. मदनने सावरकरांचं ऐकलं आणि तो कर्झन वायलीला भेटायला गेला. कर्झन वायलीला भेटायला गेल्यानंतर मदन त्याने सांगितलं की मी आता क्रांतिकारकांच्या पासून वेगळा झालो आहे, मला इथे तुमच्याकडे यायचं आहे, मला काही क्रांतिकारकांच्या ज्या कारवाया आहेत, कार्य आहेत ती आवडत नाहीयेत आणि माझ्या वडिलांनी तुम्हाला पत्र लिहिलंय, त्यामुळे मी आता हे सगळं सोडून इंग्रजांसाठीच इथे येणार आहे. आणि खरं तर तुमची जी संस्कृती आहे ना ती खूप महान आहे, त्याचा अभ्यास करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे आणि आता मात्र मी तुमच्याचकडे राहणार आहे. असं करून त्याने त्या वायलीला खूप गोडगोड बोलून आपल्या जाळ्यात ओढलं. आणि इकडे तो काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी क्रांतिकारकांच्या कर्झन वायलीला सांगत होता आणि त्यामुळे त्याचा विश्वास बसला की खरोखरच मदन हा आपल्याकडे आलेला आहे. तिकडचं त्याने सोडून दिलंय, पण इकडे मित्रांनाही आनंद झालेला होता की मदन गेलाय, आता सावरकरांचा जो आवडता आहे तो गेला म्हणजे आपण त्यांचे आवडते होणार. पण कार्याने सगळे आवडते होतात मित्रांनो. आणि मग मित्र विचार करतात ते असा, पण सावरकर आणि मदन दोघंही गुप्तपणे एकमेकांना भेटत होते आणि एकमेकांच्या चर्चा सुरू असत की पुढची योजना आपल्याला काय आखायची आहे. आणि मग 1 जुलै 1909 एक समारंभ ठरला. त्या समारंभाला कर्झन वायली जो आहे तो प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी येणार होता. आणि मग सावरकर आणि मदनच्या डोक्यात आयडिया आली की आपल्याला या संधीचा फायदा घ्यायचा आहे आणि याच वेळेला कर्झन वायलीला संपवायचं आहे. खरं तर कर्झन वायलीकडे त्याचं येणं जाणं वाढलं होतं तर तो संपवू शकला असता,
गोळ्या घालू शकला असता, पण आमचे क्रांतिकारक कुठलंही कार्य गुपचूपपणे करत नसत. जाहीरपणे करायचे की सगळ्यांना प्रेरणा त्याच्यातनं मिळाली पाहिजे. आणि गुपचूपपणे करायचं तर भ्याडासारखं नाही करायचे, शत्रूला देखील भ्याडासारखं मारायचं नाही, म्हणून ते संधीची वाट बघत होते. सावरकरांनी मदनला आशीर्वाद दिला आणि त्याला सांगितलं की तू जो आहे, त्यांनाही माहिती होतं की मदन जो आहे हा कसा आहे, थोडीशी बेफिकीर वृत्ती आहे, म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की तू जर पकडला, नक्कीच पकडला जाशील, आणि पकडला गेला तर तू काय तिथे सांगायचंय न्यायालयामध्ये हे त्यांनी त्याला सांगितलं की तू पाठ करून घे. पण मदनच्या डोक्यात एकच विचार होता की मला बलिदान करायचंय माझ्या मातृभूमीसाठी, त्यामुळे पाठांतर शक्यच नव्हतं त्याच्याकडनं. मग सावरकरांनी काय केलं, ते जे वक्तव्य होतं ते वक्तव्य स्वतःजवळ सुद्धा लिहून घेतलं आणि मदनला पण लिहून दिलं आणि मदनच्या खिशामध्ये तो कागद ठेवून दिला आणि मदनला सांगितलं की जा, यशस्वी हो, पण एक लक्षात ठेव की जर अपयश आलं तर मात्र मला तोंड दाखवू नकोस. मदनने सावरकरांना सांगितलं की मला अपयश अजिबात येणार नाही, मी नक्कीच यशस्वी होणार आहे. आणि मदन निघाला. तो आला ज्या ठिकाणी कर्झनवालीचा समारंभ होता. अपयश मिळणार नाहीच आहे ही खात्री होती त्याला. किरमिजी रंगाचा सूट त्याने घातला, नेकटॉय लावला आणि पंजाबी टोपी घातली, काळा गॉगल लावला. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मदन हा इतकं रुबाबदार व्यक्तिमत्व होतं की कोणाशी तो सहज ओळख करून घ्यायचा. आणि मग अशी तिथे असलेल्या एक मिस बेक ज्या होत्या त्यांच्याशी त्याने ओळख करून घेतली होती. आणि सुरुवातीला त्याने खिशामध्ये रिव्हॉल्वर आणि सुरा दोन्हीही घेतलं की एकाने जर दगा दिला तर दुसरं आपलं काम करणार आहे. आणि मग या गडबडीमध्ये मदनची बेफिकिरी वृत्ती, जे आय कार्ड होतं, ओळखपत्र होतं, ते तो घरीच विसरला. हॉलमध्ये प्रवेश कसा मिळणार, मग आता काय करणार. पण त्यावेळेला मिस बेक तिथे होती आणि मदनला ती ओळखत होती, त्यामुळे तिने तिच्या ओळखीने मदनला हॉलमध्ये प्रवेश मिळवून दिला. सावरकरांनी एकट्या मदनवर जबाबदारी टाकली नाही. मदन बरोबर आणखीन ज्ञानचंद वर्मा याची पण निवड केली होती की मदनकडनं जर काम फत्ते झालं नाही तर ज्ञानचंदनी ते काम करायचं आहे. ज्ञानचंद वर्मा सुद्धा त्या हॉलमध्ये येऊन उभा होता. आणि मग मिस बेकने मदनलालला विचारलं, भारतात केव्हा परत जाणार आहेस. मदनलालने सांगितलं, माझी आता शेवटची परीक्षा आहे आणि ती परीक्षा दिली की मी भारतात जाणार आहे. शेवटची परीक्षा कोणती होती हे फक्त ज्ञानचंदला माहित होतं की मदनची शेवटची परीक्षा कोणती आहे आणि तो कसा उत्तीर्ण त्यामध्ये होणार आहे. झालं, समारंभ सुरू झाला आणि समारंभ जेव्हा संपत आला तेव्हा कर्झनवाली उठला. मदन तडक स्टेजवर गेला आणि कर्झनवालीच्या कानाशी काहीतरी बोलायला लागला. सगळ्यांना माहित होतं मदनचं येणं जाणं होतं, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. आणि कर्झनवालीला देखील असं वाटलं की काहीतरी गुपित बातमी जी आहे ती आपल्याला सांगायला हा मदन आलेला आहे. तो जास्तीत जास्त कानाजवळ त्याचं तोंड नेत होता आणि हळूहळू त्याने कर्झनवालींना उठवलं आणि पडद्याकडे घेऊन गेला आणि त्याने आपल्या रिव्हॉल्वरमधनं गोळ्या त्यांच्यावर झाडल्या. गोळ्या झाडल्याबरोबर ते तिथेच कोसळला. कर्झनवाली तिथेच कोसळला आणि कोसळल्यानंतर मग मदनलाल साहजिकच निघायला लागला. पण इंग्लंडच्या राजधानीत येऊन इंग्लंडच्याच एका मोठ्या प्रतिनिधीचं अशा पद्धतीने त्याने संपवलं होतं हे पाहून तो तिथनं सुटणार नव्हताच. पोलिसांनी लगेच मदनला पकडलं, कोठडीत आणलं गेलं आणि त्या ठिकाणी मग सुनावणी सुरू झाली. इकडे वडिलांना समजलं, हे वडिलांना भावाला ही बातमी समजली की मदनने हे कृत्य केलंय आणि दोघांनीही जाहीर केलं की मदनशी आमचा काही एक संबंध नाही, तो आमचा कोणीही लागत नाही. बघा मित्रांनो, रक्ताची नाती, आणि दोघांनीही जाहीर करून टाकलं. तुरुंगात आणण्यात गेलं आणि तुरुंगात आणल्यानंतर मदनला विचारलं गेलं की तुला काय सांगायचं आहे का. मदनने सांगितलं की मला काही सांगायचं नाहीये, पण माझ्याजवळ जे वक्तव्य आहे ते माझ्या खिशात आहे. तुरुंगात गेल्यावर अर्थातच कपडे काढून घेतात आणि ते कैद्याचे कपडे देतात घालायला, तर ते जे वक्तव्य आहे ते इथे वाचून दाखवावं असं मदनने सांगितलं. आणि मग पोलिसांनी सांगितलं की तुझ्या खिशात कुठलाही कागद नव्हता. त्यांनी ते वाचलं आणि परस्पर गायब करून टाकलं. असं सांगितल्यानंतर आता करणार काय. मदन तर बेफिकिरी वृत्तीचा होता, त्याचं ते पाठ सुद्धा नव्हतं. मग करायचं काय. मदनने काही प्रमाणामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते निवेदन जे होतं ते जहाल निवेदन होतं आणि ते वाचू दिलं नाही कोर्टात.
मग इकडे सावरकरांना ते कळलं. सावरकर भेटीला आले मदनच्या. भेट ती सुद्धा लांबूनच आणि काही क्षणच अशी ती भेट होती. सावरकरांनी मदनला विचारलं की मदन, फाशीची शिक्षा नक्कीच आहे आणि तुझी शेवटची इच्छा काय आहे? आणि मदनने तेव्हा सावरकरांना सांगितलं होतं की माझी शेवटची इच्छा आहे की कुठल्याही अहिंदूचा स्पर्श माझ्या देहाला होऊ नये. हिंदू धर्माप्रमाणे माझा अंत्यविधी केला जावा आणि माझ्या खोलीमध्ये जे कपडे आहेत, पुस्तकं आहे, माझं जे पण सामान आहे ते विकून जे पैसे येतील ते राष्ट्रीय निधीसाठी जमा करावे, असं सावरकरांना सांगितलं. सावरकर म्हणाले की मदनलाल, मी आपल्या दर्शनासाठी आलो आहो. दर्शनासाठी. मदन लहान, सावरकर मोठे, कृतीने मोठे, वयाने मोठे, आणि मग दर्शनासाठी आलो आहोत असं का म्हटलं असेल? कारण हौतात्म्याचं दर्शन त्यांनी घेतलं. मदन हा हुतात्मा होणार होता आणि त्यातच सावरकरांना धन्यता वाटत होती. सावरकर पुन्हा भेटीला येणार होते, पण त्यांची भेट नाकारली गेली. ज्ञानचंद वर्मा आला भेटायला. ज्ञानचंद वर्मा भेटला मदनला आणि त्याने विचारलं, मदन सांगणार आहे तुला काय हवंय? आता काहीच दिवसात तू फासावर जाणार आहेस, मातृभूमीसाठी बलिदान करणार आहेस, तर तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. मदन कसा होता? शानशौकीने राहणारा होता. मदनने लगेच त्याला सांगितलं, हे बघ, मी मातृभूमीला भेटायला जातोय आणि अशा वेळेला मी छान सुंदर रुबाबदार असा जाणार आहे आणि मी केलेला पोशाख छान आहे की नाही, माझी तयारी छान झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी मला एक आरसा मात्र पाठवून दे. आणि मग ज्ञानचंदने त्याला आरसा पाठवून दिला. अशा पद्धतीने मदन अगदी शांत होता. कुठलाही भय त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं की मला फाशी होणार आहे. इकडे सावरकरांना खूप वाईट वाटलं की मदनचं वक्तव्य पोलिसांनी जप्त केलं. आणि मग सावरकरांनी काय केलं? सावरकर पण हुशार होते, चाणाक्ष होते, बॅरिस्टर होते, ते उगाच नाही. त्यांनी ते वक्तव्य स्वतःजवळ लिहून घेतलेलं होतं आणि त्यांनी ते वक्तव्य छापलं. आणि फक्त भारतातच नाही तर जगामध्ये त्या वक्तव्याच्या प्रती सगळीकडे पोचल्या. आणि सगळीकडे पोचल्यानंतर सगळीकडे कळलं की ब्रिटिशांची राजनीती काय आहे, किती कुटील डाव ते रचतात ते. आणि मग त्यांच्या आव्हान दिलं डेली मिरर या वर्तमानपत्राने ब्रिटिशांना की तुम्ही सिद्ध करून दाखवा की हे निवेदन नव्हतं. पण त्यांनी माघार घेतली की नाही, आम्हाला सिद्ध करता येत नाही. म्हणजे खरोखर ते वक्तव्य त्या ठिकाणी होतं. आणि वक्तव्य काय होतं बघा, देशभक्त हिंदी युवकांच्या निर्दय फाशीच्या शिक्षांचा आणि हद्दपारीचा एक अल्पसा सूड म्हणून नुकताच एका इंग्रजाचं रक्त सांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही गोष्ट मला मान्य आहे. निशस्त्र जातीला उघडपणे रणांगणात उतरून सामना करणे अशक्य होत असल्याने मी दबा धरून हल्ला चढवला. मला बंदुका मिळाल्या नाहीत म्हणून पिस्तूल झाडलं. हिंदुस्थानला शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वतःचं आत्मसमर्पण करणं. माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटतो. परमेश्वरापाशी एकच प्रार्थना, हे कार्य यशस्वी होऊन माझी मातृभूमी स्वतंत्र होईपर्यंत तिच्याच पोटी मला पुनर्जन्म प्राप्त होवो व तिच्या स्वतंत्र करण्याच्या पवित्र कार्यात मला पुन्हा पुन्हा मृत्यू येवो. बघा केवढी जहाल असं वक्तव्य. आणि मग ते सगळीकडे छापल्यावर साहजिकच सगळ्यांना कळलं की मदनलालचं काय हे होतं. आणि मग मदनलाल शांतपणे फाशीसाठी तयारी करत होता. ज्या दिवशी फाशी होती आदल्या दिवशी सावरकर भेटायला आले, पण सावरकरांची भेट होऊ दिली नाही. मदनला खूप वाईट वाटलं की माझे गुरु आले पण भेटू दिलं नाही. तो अक्षरशः भिंतीला असा हात करत होता की माझे गुरु त्या बाजूला असतील आणि कदाचित गुरूंना नमस्कार मला इथून करता येईल. खूप प्रचंड वाईट वाटलं. रात्र झाली. अतिशय शांत असा तो झोपला आणि सकाळ झाली. फाशीचा दिवस उगवला. सुंदर पोशाख केला, जणू काही लग्नाला निघाला होता मदन. धर्मगुरू आले आणि त्यांनी पाठ वाचायला सुरुवात केली. मदनने विचारलं की हे काय सुरू आहे? त्यांनी सांगितलं की हे पाठ आहेत आणि मरताना तुला भीती वाटू नये, तुला शांती मिळावी म्हणून हे पाठ मी वाचतोय. मदनने त्याच ठिकाणी त्यांना थांबवलं. मला या कुठल्याही पाठाची गरज नाही. मी हसत हसत मातृभूमीसाठी फासावर जाणार आहे आणि मला कुठल्याही प्रकारचं भय नाही. तिथेच त्यांना थांबवलं आणि मग मदन साहजिकच आला. चौथरा तयारच होता. फासाचा दोर लटकत होता. मदनने त्या फासाच्या दोराचं चुंबन घेतलं आणि
पायाखालची फळी सरकली. मदन हसत हसत देशासाठी शहीद झाला आणि शहीद झाल्यानंतर देखील त्याने जी इच्छा व्यक्त केलेली होती की माझं जे शरीर आहे त्याला कुठल्याही अहिंदूचा स्पर्श होऊ नये, हिंदू पद्धतीने माझ्या शरीरावर अंतिम संस्कार व्हावे, पण मानतील ते इंग्रज कसले, जिवंतपणी तर छळलं, मेल्यानंतर सुद्धा हाल भोगले. मग काय केलं त्यांनी? त्याच कारागृहात, पॅन्टनव्हिलच्या कारागृहात त्यांनी मदनलालचं शव असलेली पेटी गाडून टाकली. हिंदू पद्धतीने त्याचे अंतिम संस्कार केले नाही. सावरकरांनी खूप प्रयत्न केले पण त्याला यश आलं नाही. त्याच ठिकाणी मदनलालला दफन करण्यात आलं आणि त्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. 1947 भारत स्वतंत्र झाला आणि मग मदनलालचे जे चाहते होते त्यांच्या मनात अजूनही खदखदत होतं की इतकं देशासाठी, मातृभूमीसाठी बलिदान करणारा मदन, त्याची शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण झालेली नाही. आणि मग त्यांनी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आणि सरकारवर दबाव आणल्यानंतर सरकारने ब्रिटिशांवर दबाव आणायला सुरुवात केली आणि मग अखेर 17 ऑगस्ट 1976 तब्बल 67 वर्षांनी मदनलालचं जे शव होतं, जी पेटी होती, ती पेटी भारतामध्ये आणण्यात आली आणि भारतात आणल्यानंतर 27 दिवस ती दिल्लीला ठेवण्यात आली. तिची मिरवणूक काढण्यात आली आणि मग 12 डिसेंबर 1976 मदनलालच्या ज्या अस्थी आहेत, त्या मदनलालचे जे अंतिम संस्कार आहेत ते हरिद्वारला करण्यात आले आणि त्याच्या अस्थी ज्या आहेत त्या हरिद्वारच्या गंगेमध्ये विसर्जन करण्यात आल्या. तर असे आमचे हे क्रांतिकारक की ज्यांनी कधीही प्राणांची पर्वा केली नाही, हसत हसत ते फासावर लटकले, त्यांच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे. आजही तुम्ही बघतात क्रांतिकारक तर होऊन गेले, देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण आज काही परिस्थिती फार वेगळी नाहीये. आजही सीमेवर आमचे जवान शहीद होतात. ते रोज वाचा तुम्ही पेपर, रोज तुम्हाला वाचायला मिळतं की इतके जवान आमचे शहीद झालेले आहेत. हे जवान सीमेवर पहारा देतात, आपल्या प्राणांचं बलिदान देतात. म्हणून तुम्ही आणि मी अत्यंत आनंदात, सुखात या ठिकाणी बसलेलो आहोत. या सर्वांचे ऋण आमच्यावर आहेत आणि सतत आम्ही या देशाचाच विचार केला पाहिजे. जे स्वातंत्र्य ते सहजासहजी मिळालेलं नाही आणि आम्हाला ते पुन्हा गमवायचं नाहीये. एवढंच नाही तर सुराज्य निर्माण करायचं आहे, एकी या देशात नांदली पाहिजे. जे दहशतवाद, भ्रष्टाचार यासारखे रोग आम्हाला निपटून काढायचे आणि असा प्रयत्न आम्ही जर केला तरच हे आमचे जवान, आमचे क्रांतिकारक यांना खरी श्रद्धांजली ठरेल. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.